आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 88 30 16 14 08. अहिल्यानगर महापालिका अंतर्गत केडगाव उपनगर भागामध्ये 6 ते 8 दिवसानंतर महापालिकेद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र हा पाणी पुरवठा अत्यंत कमी दाबानं होऊन कमी वेळेपुरता सुरू असतो. त्यामुळे अनेक घरांना पिण्याचं पाणी मिळत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये परिसरात पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी भटकंती करावी लागतीये. त्यामुळे महिलांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय. केडगाव परिसरातील पाणी पुरवठा हा पूर्ण क्षमतेनं होऊन दिवसाआड पाणी सोडावं आणि पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याच्या मागणीसाठी महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन दिलं गेलंय. महानगरपालिकेनं या पाणीपट्टीमध्ये वाढ केली आहे, तरी या वाढीव पाणीपट्टीबाबत विचार करावा आणि केडगाव परिसरातील उच्च दाबानं पाणी पुरवठा 2 दिवसाआड करावा, अन्यथा नागरिकांच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल, असा इशारा गुरुदेव दत्त सेवा ट्रस्टचे अध्यक्ष महेश सरोदे यांनी दिलाय. आमच्याकडे पाणी जे येतं ते वेळेला येत नाही. कधी सकाळी येतं, कधी दुपारी येतं, कधी रात्री पाणी सोडतं. एक टाइम काहीतरी त्यांना म्हणायचं व्यवस्थित टाइम ठेवा, या टायमामध्ये पाणी आलं पाहिजे. आणि 3-3, 4 दिवसाआड पाणी येतं कधी कधी. त्याच्यानंतर ड्रेनेजची अजून सुविधा नाही ती झालेली अजून. त्यामुळे रस्त्यातलं पाणी सगळं रस्त्यावरूनच पाणी वाहत होते. असं याप्रमाणे आम्ही सगळ्या त्यांना दिलेले त्यांना की सगळ्यांची सोय व्यवस्थित व्हायला पाहिजे. हा त्या पाठीमागचा आमचा हेतू आहे. आपली अहिल्यानगर महानगरपालिका श्री डांगे साहेब आयुक्त आपले व परिमल निकम साहेब पाणी पुरवठा मेन साहेब यांची भेट घेऊन आमचे श्री गुरुदेव दत्त सेवा ट्रस्ट व संदीप दादा कोतकर यांच्या प्रेरणेने केडगावमध्ये आता सध्या भासत असलेली पाणी टंचाई व आता ज्या परिपत्रकामध्ये जी दरवाढ केली पाणीपट्टीमध्ये 900 रुपये, याच्यासाठी ह्या साहेबांची भेट घेऊन यांना एक निवेदन दिले की आमच्या केडगावचा या दरवाढीबाबत काहीतरी विचारावा. कारण की आम्हाला केडगावला पाणी येतं एक 6-7 दिवसानंतर. काही ठिकाणं असे आहेत का तिथं 15 दिवस पाणी आलं नव्हतं. आता आम्ही साहेबांना सांगितलं तर निकम साहेबांनी आम्हाला लगेच जागेवरती ते मोटरची व्यवस्था करून द्यायला सांगितलं. त्यांचे मी धन्यवाद मानतो. आयुक्त साहेबांचे सुद्धा धन्यवाद मानतो. नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांना जे निवेदन दिलं त्या निवेदनात जवळजवळ एक 300 ते 350 लेडीजनी सह्या केल्या की पाणी खूप कमी दाबाने येतं. तर आमचं फक्त पालिका प्रशासनाला एकच सांगणं आहे की आमच्या माता भगिनींना जे पाणी कमी दाबाने येतं म्हणतात ते जास्त दाबाने व एक जे तुम्ही पाणी देतात ते थोडं एक 10 मिनटं जास्त द्यावा. कारण की उन्हाळ्याचे दिवस येतं आणि ऊन पण खूप लागतंय. तर आणि पाणी सकाळी सोडण्यात यावं म्हणजे लवकरात लवकर, आणि पाणी जास्त दाबाने द्यावं हीच आमची मुख्य भूमिका आहे. व आमची जी पाणीपट्टी वाढली त्याच्याबाबत त्यांनी एक पुनर्विचार करावा. यावेळी बापूसाहेब कोतकर, नवनाथ लोंढे, पांडुरंग कोतकर, मनोहर बगळे, केदार, महादेव सातपुते, सचिन कोतकर, अभि ठुबे, राजू हुलगे, शुभम पावसे, अरविंद बहिरकर, परमेश्वर आवटी, राम सरोदे, सागर कराळे, करण परदेशी, ऋषिकेश ठुबे, संदीप भांडारकर, गोरख हुलगे यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. हो आता फोन ठेव. आईचा फोन होता. बहिणीचं लग्न ठरलंय ना. फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती. अहो, या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. समर्थ फर्निचर अँड मॉल, गुलेवाडी, संगमनेर, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर.